दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या नीट पेपरफुटी आंदोलनामध्ये सहभागी झालेला विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्या एका वक्तव्यावरून सध्या नवीन राजकीय आणि धार्मिक वाद निर्माण झालाय। भाषणादरम्यान भगवान श्रीरामांचा उल्लेख करताना वापरलेल्या शब्दप्रयोगावर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप होतोय। या वादात आता महायुती आणि महाविकास आघाडीमधल्या नेत्यांनी सुद्धा आमने सामने येत एकमेकांवर टीका करायला सुरुवात केली आहे। पाहूया या संदर्भातला आमचा स्पेशल रिपोर्ट। नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे। पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनामध्ये विविध क्षेत्रामधील मान्यवर सहभागी होत आहेत। याच पार्श्वभूमीवर विनोदी कलाकार कुणाल कामरा यांनी देखील आंदोलनस्थळी भेट दिली आणि विद्यार्थी, शेतकरी, अल्पसंख्याक आणि स्वतंत्र विचारांच्या नागरिकांच्या समर्थनार्थ आपण आलो असल्याचं सांगितलं। के पति का नाम ले लेके नीता के पति का काम कर रहे हैं। धर्मेंद्र प्रधान जी का इस्तीफा जो होना चाहिए, उनमें थोड़ी शर्म होती तो दे देते, शायद वो देना भी चाहे, पर मोदी जी बोलेंगे नहीं यार दे मत, मेरा वो 56 इंच का सीना ना 52 हो जाएगा। ये सरकार में कोई मोरालिटी नहीं है, कोई शर्म नहीं है। हमारे देश का एक और गांधी 17 दिन से बिना खाए यहाँ बैठा है और गोडसेवादियों को कोई चिंता नहीं है इस बात की। मात्र भाषणादरम्यान कामरा यांनी भगवान श्रीरामांचा उल्लेख करताना सीतेचे पती असा शब्दप्रयोग केला। यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली। अनेकांनी हा उल्लेख भगवान श्रीरामांचा अवमान असल्याचा आरोप केलाय। तर या आंदोलनाचा विषय आणि धार्मिक संदर्भ याची सांगड का घातली गेली असा सवाल सुद्धा उपस्थित करण्यात आलाय। कुणाल कामराने जी मुक्ताफळं उधळलेली आहेत सीजेपीच्या व्यासपीठावर, मला एकच प्रश्न उपस्थित करावासा वाटतो, तो म्हणजे हिंदूंना या देशाच्या घटनेने जे धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार दिलेले आहेत, जे धर्म मानण्याचे अधिकार दिलेले आहेत, त्याची चेष्टा कुचेष्टा ही या देशात किती काळ चालणार आहे? आणि ज्या ज्या ठिकाणी हे आणि अशा प्रकारचे लोक ज्या ज्या ठिकाणच्या व्यासपीठावर पोहोचतात तिथे यांचं पहिलं टार्गेट हे नेहमी हिंदू धर्म आणि त्यांची श्रद्धास्थानं का असतो? उभाटासारखे राजकीय पक्ष जे आज नव्याने पुन्हा रामभक्त झालेले आहेत आणि सीजेपीच्या व्यासपीठाला पाठिंबा देत आहेत, त्यांनी त्यांची भूमिका या बाबतीत सुस्पष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे। या कार्यक्रमामध्ये काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके हे देखील उपस्थित होते। या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओजमध्ये ते देखील टाळ्या वाजवत असल्याचा दावा करत त्यांच्यावर सोशल मीडियामधून टीका करण्यात येते। या पार्श्वभूमीवर महायुतीकडून सुद्धा कामरांवर निशाणा साधण्यात आलाय। हिंदू देवदेवतांचा अपमान करणं ही कुणाल कामरा यांची प्रवृत्ती आहे। ज्या पद्धतीनं प्रभू रामचंद्रांचा अपमान जंतर मंतरच्या आंदोलनात केला आणि तिथं बाजूला असलेले हे आंदोलक टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करत होते, त्यामुळं यांची मानसिकता हिंदू विरोधी आहे। यांची मानसिकता प्रभू रामचंद्रांच्या विरोधात आहे। माझा उद्धवजी ठाकरे, राज ठाकरे यांना देखील सवाल आहे, तुम्ही जंतर मंतरच्या आंदोलनाला पाठिंबा देता, परंतु कुणाल कामराच्या या विधानाचा निषेध करणार आहात का? दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कुणाल कामराच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे। श्रीराम हे कोणत्याही एका पक्षाची किंवा व्यक्तीची मालमत्ता नाहीये, तर ते सर्वांच्या श्रद्धेचं केंद्रस्थान आहे असं त्यांनी सांगितलं आणि भाजपवर टीका केली आहे। राधेचा पती, सीतेचा पती हे आपल्या असणाऱ्या आध्यात्मिक ठेवी आहे आणि या संदर्भामध्ये सीतामाऊलीच्या पतीच्या संदर्भामध्ये उल्लेख करणं हा काही चुकीच्या अर्थाने घेतलेला नाही। मात्र राम जे आहेत त्याच्यावर आमचीच मालकी आहे असा टेंबा मिरवणाऱ्या लोकांना हे गळे उतरणं अवघड आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये कुणाल कामरा यांच्या वक्तव्यावरून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धार्मिक भावना या दोन्ही मुद्द्यांवर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे। काही जण कामरा यांच्या वक्तव्याला राजकीय उपरोध मानत आहेत, तर काहींनी याला धार्मिक भावनांचा अवमान ठरवला आहे। यामुळे दिल्लीतल्या आंदोलनातून सुरू झालेला हा वाद आता राष्ट्रीय राजकारणात नवीन मुद्दा बनला एवढं नक्की। सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।